च्या बाजूने केस न लढण्याचं आश्वासन दिलंय। पुण्यामध्ये गुंड निलेश घारवाळ प्रकरणावरून महायुतीत सुरू झालेलं वादळ काही केल्यास शांत होत नसल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र रवींद्र धंगेकर यांनी काल पुन्हा चंद्रकांत पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले। समीर पाटील हा आपल्यावर चंद्रकांत पाटलांमार्फत मोक्का लावणार असल्याचं धंगेकर म्हणाले। चंद्रकांत पाटलांमार्फत आपल्यावर गुन्हे दाखल कसे करायचे यावर समीर पाटलांचं काम सुरू असल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। आपण सत्य बोलतोय, आपला आवाज कोणीही बंद करू शकत नाही असंही धंगेकरांनी म्हटलंय। तर धंगेकरांच्या आरोपांवर आज समीर पाटील पत्रकार परिषद घेऊन उत्तर देतील। मला त्यांनी जे खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली। मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला। अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले पूर्वी आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो ड्रामा आता हित तो करतोय। त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले, तुम्ही माहिती घ्या। मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे। आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे। माझ्या जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांवर ओढल्या गेली। ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा। साधक माझा प्रश्न ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे। ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता। मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो।